काय घडामोडी दिल्लीत घडत होत्या? कारण आपण दिल्लीमध्ये होता, अगदी आपल्याला अश्रू देखील अनावर झाले होते त्या सगळ्या भावना व्यक्त करताना. नाही जे काही तुम्ही टी व्हीवर पाहत होता तेच सगळं दिल्लीत घडत होतं आणि टी व्हीचं सोडून मला वाटतं की मलासुद्धा काही जी माहिती मिळत होती ती आपल्यामार्फत किंवा टी व्ही मार्फतच मिळत होती, बातम्यांमार्फतच मिळत होती. आपल्याला देखील काही ऑफर आली होती. नाही, मला ऑफर नव्हती. एकूणच आपण जो निर्णय घेतला आज शिवसैनिकांमध्ये हे सगळं वातावरण आपण बघतोय, काय कारण आहे याच्यामध्ये? नाही, काही नाही. माझी कृतज्ञतेची भावना आहे आणि शिवसैनिकांना आनंद आहे की त्यांनी ज्या माणसासाठी प्रयत्न केले, ज्यांच्यासाठी निवडणुकीत उन्हा पावसात प्रयत्न केले, तो माणूस आपल्याबरोबरच राहिला, याचा आनंद त्यांच्यामध्ये सर्वांमध्ये आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही एवढ्या अडचणीच्या काळात देखील, काय नेमक्या भावना आहेत? काहीच भावना ते माझे जी आपली संस्कृती आहे, घरून मला जे शिकवून मिळालेली आहे त्या शिकवणीप्रमाणे मी वागलेलो आहे. आज वर्धापन दिन आहे पक्षाचा, आपण नाशिकमध्ये आलेला आहात, मुंबईला जाणार आहात. हो, जाणार. आणि काय एकूणच हे सगळं वातावरण खरं तर खूपच आनंदोत्सव या ठिकाणी साजरा होतोय. हा आनंद आहे, आता ते करतायत. आता त्यांना आनंद झाला आहे, तो व्यक्त करणं मला वाटतं प्रत्येकाचं काम आहे. की काही खासदार आमदार फुटतील अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत. आता मी माझ्यापुरतं बोलू शकतो, मी बाकी नाही बोलू. आपण पाहतोय की राजाभाऊ वाजे हे या ठिकाणी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर दाखल झालेले आहेत आणि अगदी जल्लोषात त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आणि एकूणच आपण उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक.